जीवनातील काही गैरसमज दूर करण्याकरता, ते गैरसमज होऊ नये म्हणून काही अनमोल गोष्टी असतात. त्यातलीच एक गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे की एका मुलाचे वडील बाहेर घराच्या त्या पोर्चमध्ये बसले होते. खुर्चीवर पेपर वाचत बसले होते. त्यांचा जो लहान मुलगा होता तो घरातून बाहेर आला आणि दोन्ही हातामध्ये त्याच्या दोन्ही हातामध्ये पेरू बघून त्याचे वडील त्याला म्हणाले की बेटा एक पेरू मला दे ना. तर त्या मुलाने काय केलं, लगेच त्या पेरूला त्या ठिकाणी दाताने खाऊन पाहिलं. लगेच त्या ठिकाणी म्हटलं अरे हा नाही, हा दुसऱ्या हातातला दे ना पेरू. तर त्या मुलाने त्याला सुद्धा स्वतःचे दात लावलेत. आता दोन्ही पेरू त्याने उष्टे करून टाकलेत. म्हणजेच वडिलांना वाटलं की आपला मुलगा किती स्वार्थी आहे, की वडील यातला कुठला तरी पेरू घेतील म्हणून दोन्ही पेरूला दात लावले आणि ते दोन्ही पेरू त्याने उष्टे करून ठेवले की बा कोणी खाणार नाही आता म्हणून. किती हुशार असला पाहिजे हा. आणि स्वार्थी पण किती आहे की आपल्याकडची वस्तू कोणाला द्यायची नसेल तर असं करून टाकायचं. असं अनेक विचार वडिलांच्या मनामध्ये भराभर त्या ठिकाणी येऊ लागलेत. आणि असं विचार करत असतानाच मुलगा तो वडिलांजवळ आला आणि म्हणाला बाबा हा पेरू घ्या, कारण हा पेरू या पेरूपेक्षाही काय गोड आहे. पहा मित्रांनो, असं होतं. म्हणजे त्या मुलाचा उद्देश हा नव्हता की पेरू द्यायचा नाही बाबांना. त्या मुलाचा उद्देश हा होता की बाबांना गोड पेरू द्यायचं. म्हणून त्याने दाताने पहिल्यांदा त्याला खाऊन पाहिलं, थोडंसं कतरून पाहिलं, तोडून पाहिलं आणि कोणता पेरू गोड आहे हे पाहिलं आणि नंतर तो वडिलांना त्या ठिकाणी नेऊन दिला. वडील विचारच करत राहिले की अरे मी काय त्या ठिकाणी विचार करत होतो माझ्या मुलाबद्दल आणि मुलगा पहा काय करतो आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा मित्रांनो असंच होतं की आपण जे डोळ्यानं पाहतो ना ते काही खरं नसतं, परंतु जेव्हा ते कृती होते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी वेगळंच त्या ठिकाणी दिसायला लागतं आणि यामधून अनेक गैरसमज होतात. आपले संबंध, नातेगोते, मित्रता त्या ठिकाणी संपुष्टात येते. वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणून जोपर्यंत खात्री होत नाही ना तोपर्यंत कुठलंही वक्तव्य जे आहे ह्या कुठल्याही घटनेबाबत आपण त्या ठिकाणी करू नये. हाच या गोष्टीचा एक सार आहे.